इथे शेवटचा सामना गोलंदाज मधुकर 2 षटकाचा सामना असेल. 2 षटकामध्ये पाहणे गरजेचं असेल कशा प्रकारे फलंदाजी होणार अजयच्या माध्यमातून. यावेळेला यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणच्या हातामध्ये चेंडू अतिशय चांगला क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळू शकेल. इथे एकेरी धावा येताना दिसत. यावेळेला मात्र मागच्या सामन्यामध्ये धीरज याने 5 चेंडू डॉट पाहायला मिळाला होता. धीरज हा फलंदाज या सामन्यामध्ये पाहणे गरजेचं असेल कशा प्रकारे फलंदाजी करणार. शेवटचा सामना असेल करू या मरोची स्थिती या सामन्यामध्ये. यावेळेला एकेरिया धाव येताना दिसतंय पितानाच्या आतमध्ये. दोन धावा यावेळेला इथे अतिशय चांगला झेल पकडलाय क्षेत्ररक्षणाने. इथे फलंदाज मात्र बाद होताना एक मोठा फलंदाज तंबूच्या असलेला टीम भिंगार संघाचा असेल अजय. अद्यापर्यंत विचार केला तर यावेळेला पुन्हा एकदा निर्राव चेंडूची सांगता होताना दिसत. यावेळेला डॉट चेंडू पाहायला मिळत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा लागल्या धाव फलकावरती. 2 षटकाचा सामना आहे. या 2 षटकामध्ये कितपर्यंत धावा घेणार पाहणे गरजेचं असेल. यावेळेला बॅटची गडा इथे फलंदाज मात्र बाद होईल. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 चेंडू मागे फक्त 2 धावा लागल्या धाव फलकावरती. नवीन फलंदाज समीर पाहायला मिळू शकेल आपल्याला. यावेळेला अतिशय चांगला क्षेत्ररक्षण होताना दिसत आहे. एकेरी धावेने 3 धावा लागल्या धाव फलकावरती. शेवटचा षटक असेल कोण गोलंदाज असेल. यावेळेला मात्र अजय पाहायला मिळू शकेल गोलंदाज. यावेळेला तर अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली मधुकरच्या माध्यमातून. अद्यापर्यंत विचार केला तर 3 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. इतिहास शेवटचा सामना अशा मोमेंटला फलंदाज बाद झाला अजय. यावेळेला पंचांकडे अपील आणि फलंदाज बाद पाहायला मिळू शकेल. इत्या पायचित्ता हे प्रभू ये क्या हुआ. इथे फलंदाज बाद झालाय. इथे फुलटॉस दिला होता फलंदाजाला.
इथे अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला. या फटक्याची गरज होती. फलंदाज सागर पाहायला मिळू शकेल आपल्याला. इथे पॉइंटच्या दिशेने 4 धाव्यांसाठी चौकार येताना 7 धावा लागल्या धाव फलकावरती. इकडे धाव या इकडे धाव्याने 8 धावा लागला धाव फलकावरती. 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूवरती जर आपण फायला विचार केला एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. 15 ते 16 धावा काढायच्या असतील अद्यापर्यंत विचार केला तर. कारण गोलंदाजी मात्र अतिशय चांगले पाहायला मिळू शकेल इंकार संघाच्या गोलंदाजांकडून. इथे गोलंदाज तयार असेल अजय विठ्ठलवाडिया. त्यावेळेला निर्णायक क्षणी फाईन लेगच्या दिशेने चेंडू थांबणार नाही. निर्णायक क्षणी चेंडू हा 4 धाव्यांसाठी येतोय. चौकार या 4 धाव्याने 12 धावा लागला धाव फलकावरती. यावेळेला रनआउटची विकेट सागर. एकेरी धाव एकेरी धाव्याने 13 धावा. शेवटचा चेंडू असेल. इथे अपील केली होती पण अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला नाही आपल्याला अद्यापर्यंत विचार केला तर. फक्त इष्टरक्षकाने अपील केली होती. या वेळेला इष्टरक्षकाने सोडलेला चेंडू पाहणे गरजेचं असेल. इथे एकेरी धाव पूर्ण. इथे फलंदाज बाद. 14 धावा लागल्यात. 15 धावेची गरज असेल. जिंकण्यासाठी पाहणे गरजेचं असेल कशा प्रकारे फलंदाजी होणार विठ्ठलवाडी संघाच्या फलंदाजांकडून. इथे गोलंदाज धीरज असेल. वैदिक पहिला संघासाठी पहिला षटक शेवटचा सामना यावेळेला मात्र
पाहणे गरजेचं असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल, ज्याने मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाली होत्या. ती म्हणजे मधुकर याला अतिशय चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होत्या. मधुकर याच्या कडून अद्यापर्यंत 15 धाब्याची गरज, 12 चेंडू मागे. गोलंदाज तयार असेल धीराज. यावेळी अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडू जे सांगता होताना दिसत. इथे एक एक डॉट चेंडू कुठेतरी मॅच मध्ये आणू शकेल भिंगार संघाला. पाहणे गरजेचं असेल इथे या चेंडूवरती काय होत आहे. इथे फलंदाज तयार असेल मधुकर, यावेळी गोलंदाज तयार धीरज. पंचाच्या डाव्या बाजूने गोलंदाज. यावेळे चेंडू खूपच बाहेर पाहायला मिळाला. यावेळे मात्र एकेरी धाव पाहायला मिळाली असते. एकेरी धावेने श्री गणेश होताना दिसतंय आपल्याला टीम विठ्ठलवाडी संघाकडून. यावेळेस समोरच्या दिशेने इथे अतिशय चांगला एफर्ट पाहायला मिळाला, पण 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहणे गरजेचा असेल. इथे धोका होऊ शकेल आणि ते धोका झाला. मोठी विकेट. अजय हा फलंदाज यावेळेला मात्र बाद होताना दिसत आहे. असं वाटलं होती चौकार जाणार, पण इथे सागरने अतिशय चांगला क्षेत्ररक्षण केला यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये. आणि तिसऱ्या धावेसाठी बाद फलंदाज अजय, यावेळेला विजय नवीन फलंदाज. इथे अतिशय चांगला क्षेत्ररक्षण झाला. इथे धावफलकावरती जर धावाचा विचार केला आपण तर 3 धावा लागल्या धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील या षटकामधला. पाहणे गरजेचं असेल 4 चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करणार विजय आणि मधुकर. हे 2 फलंदाज आपल्याला यावेळी अतिशय देखना चेंडू फेकला होता. क्षेत्ररक्षण चेंडू खाली. यावेळी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 2 धावा मात्र मोजाव्या लागतील. या दुहेरी धाव्याने अद्यापर्यंत 5 धावा लागल्या धावफलकावरती. इथे जर आपण पहिला विचार केला 9 चेंडू 10 धावेची गरज अद्यापर्यंत पाहणे गरजेचं असेल. इथे कशा प्रकारे फलंदाजी विजय हा फलंदाज पाहायला मिळते. 2 धावा काढल्यात अद्यापर्यंत विचार केला विजयाने. इथे कॅच होण्याची संभावना पाहणे गरजेचं असेल. एकच धाव पाहायला मिळू शकेल आपल्याला. इथे एकेरी धाव्याने 7 धावा लागला धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू असतील. 2 चेंडूवरती पाहणे गरजेचं असेल कशा प्रकारे. इथे फलंदाज मोठा फटका मारते की सिंगल डब्बाला वरती कन्व्हर्ट करेल पाहणे गरजेचं असेल. इथे गोलंदाज तयार असेल धीराज. या वेळे काय चेंडू हाताला गोलंदाजाने. इथे टप्पा पडल्यानंतर उचली चेंडूला पाहायला मिळाल्या. निर्धाव चेंडू ते सांगता होताना दिसतंय. अशा मोमेंटला 5 चेंडू आणि 6 धावा खर्च केल्यात अद्यापर्यंत. इथे 7 चेंडू आणि 9 धावेची गरज असेल. या चेंडूवरती सिकेले डबल काढावे लागतील अद्यापर्यंत विठ्ठलवाडी संघाला. या वेळेला पुन्हा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू इथे चौकार येतोय. शेवटच्या मोमेंटला 4 धावेसाठी धावफलकावरती 10 धावा लागल्या. 6 चेंडू 5 धावेची गरज. सहा चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाज कोण येणार पाहणे गरजेचं असेल.
यावेळेस स्वतः कर्णधार पाहायला मिळू शकेल. दयानंद हा गोलंदाज आपल्याला इथे जर पाहिला विचार केला आपण विजय 2 चेंडू आणि 3 धावेवरती खेळता नसे, मधुकरचा विचार केला 4 चेंडू 6 धावेवरती खेळता नसे अद्यापर्यंत विचार केला तर इथे क्षेत्ररक्षणाची वेरचना पाहायला मिळू शकेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा तयार असेल. यावेळेस मोठा फटका, विकेट होण्याची संभावना. इथे विकेट, इथे डॉट बॉल आलाय. 5 चेंडू 5 धाब्याची गरज. इथे मोठं फटके मारण्यामध्ये प्रयत्न करतात. इथे सिंगल डबल सामना जिंकू शकेल पण इथे मोठे फटके मारतात फलंदाज. कारण जर आपण पहिला विचार केला इथे नवीन फलंदाज भरत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकेल आपल्याला. इथे सिंगल डबल कोणी धावा काढत नाही. जर आपण पाहिले जो फलंदाज षटकार आणि चौकार मारतो त्याच फलंदाजाला ओळखलं जातं. पण सिंगल डबल काढताना त्याला कोणी ओळखत नाही अद्यापर्यंत विचार केला तर. 5 चेंडू 5 धाब्याची गरज. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण पराभूत होणार पाहणे गरजेचं असेल. सुनील पारधी या वेळेवर तर कोण सुपर 5 मध्ये जाणार. या वेळे एक डॉट चेंडू हा कुठेतरी पेशर. या वेळा पाहणे गरजेचं असेल भिंगार जाणार की विठ्ठलवाडी. इथे डॉट चेंडू 4 चेंडू 5 धाब्याची गरज. या चेंडूवरती असेल इथे 9 स्ट्राईक एंडला जर आपण पाहिला मधुकर आहे एका हडिटर फलंदाज त्याला स्ट्राईक देणं गरजे आहे. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा झेल होण्याची संभावना. या वेळेला पंचा षटकार आणि सामना जिंकलाय विठ्ठलवाडी संघ. इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला समीरच्या माध्यमातून. अशा मोमेंटला मॅच विनिंग दोन्ही स्टाईल फिनिशिंग केले परत या फलंदाजाने.